जय शिवराय मित्रांनो, कशी आपली मंडळी सगळे मजेत आहे ना. आज बकरीची चेतनाला सुट्टी आहे म्हणून आपण त्याला आणलाय वावरात. पाय याचं काम होतं घरचं, बाहेर नाही जात. आता झोपून होतं काम नाही, कंपनी जायच्या इथं ज्या पेट्रोल माग गेलाय, गाडी द्यायची इच्छा नसेल तर काम नाही. ही माणसं गाडी घेऊन जा वला होता तो, तर म्हणलं ये इकडं थोडासा सोला फेकू लाग म्हणलं चेतनला, नाही का आला. ह्या सोला वरतं टाकायचा आहे टाकून. हो मग ह्या तुरी वेचलं का, ह्याच्या शेंगा तुरी, हो ह्या तुरी वेचलं का इथं झल्ल्या त्या. चला भेटून आपण आता सोला फेकून मग भेटून आपण चांगलं मस्त पद्धत शिमडी चेतनच्या थोडं पुसपास करायच्या काहीतरी फेकून. चेतन म्हणजे अंग धुतीत नाही करू लागत म्हणजे नको करू लागू. मग आपल्यान चालला करू बंद आणली आम्ही झोकत झोकत चेतन करते. बापाला चेतननं बैल आणले, आता झोपून राहिला. चेतन झुपते म्हणते वावरात टिना नाही त्या म्हणते. छान म्हणलं त्याला भेटून आपण टिना मांडा एवढे झाले आपल्या टिना मांडून पुऱ्या सल्ल्या टिना आहे. सगळ्या कामी आणायच्या टिना ते. चेतन हे पिंगराच्या जुगाड लावून चालू आहे. चेतन एक एक तुला होते पिंगराच्यासाठी मित्रांनो, पिंगरचा जुगाड होता इथे. संघाचे पिंगर होते बाबाजी म्हणते पायातून म्हणते हे पिंगराचे जुगाड लावले इकडं आम्ही. चला नाही मी या धरून तो मित्रांनो आपण आता चुंगड्या बांधून राहिला. चेतन लावून राहिला. आपण चाललो आता वावरात टिना घेऊन. चेतनला बी भिडवला आज एक नंबर म्हणजे. पाटील साहेब आले आपल्या गावातले, याच्याशिवाय आपलं गाव काही अधूर आहे असे पाटील साहेब. चला आपण चाललो, आपण भेटून आपण वावरामध्ये टिना. चेतन म्हणते कारा पहिले पांढरा पहिला आणि ते म्हणतात दोन्ही पांढरे दिसून राहिले. तर चलो चलेंगे घराकडे पोहोचलो आपण. मामा इकडं चाललो आपण आता. सायर ह्याकाचं माहिती नाही, सायर गेला दूध घेऊन. आपण आता पोहोचून आपल्या लोकेशनवर, मग तुम्हाला भेटून आपण पद्धतीने आपण टिना आणल्या. आता चेतन उतरून राहिला. मामा इकडे बैल धरून आहे. उतर रे त्याला आपला कार्यक्रम. आता टिना खाली यायला भेटायला लागेल तुम्हाला. तर आपल्या टिना याला उतरवून तर आता काल आपण केलं हे कारागिरी जमली आपली. मिस्त्री असा लावते सायलेंट नाही का. चालू इकडं कसा 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 सांग्या एक तर अर्थिंग घेते मग कामी ना आली. अर्थिंग आपल्या तर वायर आहे कुणाला आपण लंबा लंबा आहे इकडं वायर आहे. लंबा लंबा चिवल चिवल वायर. चला आपण आता बैल गिलं बांधून नेलं मामाना. आता आता काय घर जाऊन काहीच नाही आपण. कोण आता येते का आलेच नाही ना. हे पण ते माघारी आले 6 वाजता त्या बाप तोंडना घास दिलं काही नाही काम नाही आले म्हणे वाट पाहता म्हणे बाहेर नेऊन म्हणे. इथून येऊन पाहतो कोणीच नाही. मग गेलो घरी आलो आपण इकडं. तर जेवण पण नाही केलं आपण. इकायला कुठं ते आम्ही ठेवलं आहे पिंगळासाठी. विकायला दिसते तुला जिथे जे जे विकायला तिथे घरच्या टिना विकायला नाही टिना विकायला आहे. मित्रांनो कसं आहे समजत नाही सांगायच्या काय म्हणते तो मामा. आता आता कारागीर आले आहेत. चेतन घोडी आणली आहे. घोडी म्हणजे शिडी पकड. व्हिडिओ पण बनवून पकडून तिकडे चालू आहे. इकडे वायर लंबे करण्याच्या अजून दुसरे मेकॅनिकल साहेब आले आहेत. चाललो आपण आता इकडं. साईल बी आला आज भुगावरून. वेल्डिंग मारणारी आल्या. पण आता जेव्हा असं घराकडं समजा वाटते जेवण करावं. भूक लागली आता. तू चेतन फोन बोलता कोणा बोलतात. चला आपण चाललो आता वायर टाकायला. तिकडे येतो कोणी काय म्हणले कोणी हे करतो कोणतं हे गोवाविडला आपण चाललो वायर टाकायला. तर संध्या आता नाश्ता क्या सुसू राहिला मामा. तिकट झाला का हे तिकट झाला. चाललो सांग ही कुठे सोऱ्या साईल्या शाळेला फोन करून टाकून झाले आहे. सोऱ्या असा लाभ चपत चपत लावते कुठे आपलं काही कोणी पाहत नाही काही नाही. चला नागू मामाचा पोरगा हा मोठला आणवाला. चला भेटून आपण आपल्या लोकेशन. काम चालू झालं आहे लाईन मिळवणं. ओके.
काही वेल्डिंग जुळून न राहिली, जाईन जुईन काही समजून न राहिलं. वायरिंग करून साईड इकडे ठपून गेला, घुमून भरून नाही. मग दुसरं वायर कटकेच नाही ना कुठून ना मग नवीनच्या पुरा समजून न राहिलं बा. हो याची काही वेल्डिंग मशीन सुरू होऊन न राहिली. आम्ही इकडे आपलं घर बनवलं सावलीत बढिया. वरतून पार टाकला बंडीच्या कुतून राहिलं ते काय होऊन न राहिली याच्या. मित्रांनो चष्मा संगे चष्मा मित्रांनो चष्मा बघा क्वालिटी बघा चचरा बघा चचरा चष्मा चाललं यायची इकडं घरात नाही वेल्डिंगला काही नाही. दिमाग खराब झाला त्याच्या. पाहून आता आपण झोपलो तर इकडे आराम चालू आहे. येतं ना इकडं चला भेटा. ते गरमीनं गरम झाले म्हणते थंडा ना म्हणते. आता आपल्या गावात काही थंडा भेटत नाही. आपल्या ज्याला घेऊन भुगावली. आता चाललो आम्ही भुगाल थंडा नाही त्याला भेटून मग आपण भुगावमध्ये गेलो. काय म्हणते कब्जे मित्रांनो थंडा घेऊन झाला. आता आपण चाललो काय घ्यायचं कब्जे घ्यायचे आपल्याला. चला भेटून आपण आता तिकडं गाडी आपलं कब्जे बी घेतले आपण. आता कोल्ड्रिंक बी घेतले आपण. सगळंच घेतलंय. आता आपण थोडंसं सावली थांबलो. ऊन भाई आहे पुरा. तर आपण आता जायचं आहे आपल्याला वावरात. का वेल्डिंग ना धरून राहिले आमची काही नाही. आता काय करा काय समजून नाही. त्याला भेटून आपण आता वावरात काय होते तर मित्रांनो आपण घरी वावरात थंडा पिऊन गेला खपो ऊन यायची काय वेल्डिंगची मशीन चालू होऊन नाही राहिली. आता फेसले अर्थिंग जोडणी आलं अजून इकडं लेवल पाहिले आले. काय समजून नाही संगे ऊन तपून द्यायला काय झाला सांगतो साडी झोपत त्याला भेटून मग आता अजून वायर काढायला आपल्याला काही समजून नाही रे. महिना इकडं तिकडं वावरावरी घुमणं. एरवीन आणला वायर काढायला येणं तर किती जोरात जमलं. चलो तसे दोन आहे ना ते मी एकटा जाऊ ना म्हणून पण जमत नाही. आपल्याला वायर आणून काही मतलब झाला नाही आपला. आणि उगत दोन तुकडे झाले वायराचे बिन फुकट दोन त्याला आपण वायर गुंडाला मामा वेल्डिंग काही जमून न राहिली समजून नाही राहिलं काही. बस झोपाचे काम आहे फक्त. पण तिथं रद्दवून राहिले आपल्याला. चला आपल्या तर वायर काढून झालेले आहे कटर ना. कटर मित्रांनो साईड म्हणजे मी लाईन झालं त्याच्यापासून. मग न्यूट्रल कायले म्हणते रे. न्यूट्रल काय म्हणते साला पाय लाईनमॅन बनतो म्हणते. न्यूट्रल ना माहीत लाईनमॅनचे नाव बे मॅनेजरच्या पोरग मॅनेजर MSEBचे काय झालं रे. चला आता आपल्याला वायर गुंडायचं आहे. मग भेटून आपण तुम्हाला वायर गुंडाच्या वेळेस. आपण आता वायर गुंडा सुरुवात केलेली आहे. अण्णा तर साईल काय आणत ना वायर गुंडून येतो. सोन्यानं उचलला आहे बंडल म्हणते बाबाजी पाशी. हा बंडल बाबाजी पाशी बंडल. हा हो गिरी ना करायला लागत लपून ठेवावं लागते. चला आता वायर याला आपला गुंडून कटर घेतला का सांगितलं. चला भेटून आपण सोमवार उजळले आपली मित्रांनो. त्या फेसली डायरेक्ट अर्थिंग जोडला तिकडून डीपीहून तर एवढं काम जमलं आमचं ना. तर असं बंद काम नाही रात्री आमच्या उभं झालं असतं. हे खप भिल्ले काम चालू आहे आता 2 वाजतापासून. साईडले का समजत नाही. मला समजते करते तो पुरा मी हेच झाला वेल्डिंगवाला. तुटला चष्मा लावून घेतला. चला इकडं आपलं काम कोणाला उचलून दे का. इकडं बाबाजी बसल्या उन्हात सावलीत बसायचं. चला चालू आपलं कामाचं. चला भेटू. काम कसं झालं माहिती आहे का. आपले चालू होते वेल्डिंग मारणं पण लाईन गेली. आता इकडं लंग हिंडण्या लाईनीसाठी. आता आलो आम्ही कुठून जागेवरून डायरेक्ट भामेडा नुसती लाईन पाहिले. हे दोघं बसले इकडं. ती लाईनमॅन साहेब गेलं तिकडं. मग ती लाईन टिकली पाहिजे म्हणते. आम्हाला का समज तिथं टिकली का चुकली का पाहून आता इथं उभ्या पण का होती तर चला भेटून मित्रांनो लाईन. आता आपण चाललो घराकडे. आता आलो आपण मित्रांनो घरी. आज आपले दिवसभर काय खाली पायना नुसतं लाईनसाठी रदवणं. इकडून तिकडून काही लाईन ये नाही नुसती रदवलं लाईन चालू. आत्ता आपण गेलो भामेडा. तिथून गेलं तर फेस न्यूट्रल सब पुरं उरलं जाऊन तिथून टाकलं. लाईनमॅन साहेबात फोन लावलं तिथून सगळं केलं. आपण चाललो आता आला घरी. आपल्या आणखी वारात जायचं. आता आपला ब्लॉग आपण इथंच एंड करू. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटून आपण पुढच्या ब्लॉग म्हणतो बाय.